नमस्कार. आजचा विषय ग्राहक किमतीमुळे नाही गेला, एका वाक्यामुळे गेला. व्यवसाय लहान ठेवणारी सर्वात महाग चूक. फोन कट झाला. फक्त 7 सेकंदाची शांतता होती. पण त्या 7 सेकंदांनी 5 वर्षाचा ग्राहक गेला होता. टेबलावर ठेवलेला मोबाईल अजूनही उजळत होता. समोर कॉफी थंड झाली होती. ऑफिसच्या काचेबाहेर कर्मचारी त्यांच्या कामात व्यस्त होते. पण आता अमोलच्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता. नेमकं चुकलं कुठे? किंमत योग्य होती, प्रॉडक्ट चांगला होता, डिलिव्हरी वेळेत झाली होती, मग ग्राहक गेला कसा? ती गोष्ट 3 आठवड्यापूर्वी सुरू झाली होती. ग्राहकाने एक साधा प्रश्न विचारला होता. अमोलजी, पुढच्या 6 महिन्यात तुम्ही आमची वाढती मागणी हाताळू शकाल का? अमोलने लगेच उत्तर दिलं, नक्कीच. एक सेकंदही विचार न करता. कारण त्याला ऑर्डर गमवायची नव्हती. ग्राहक खुश झाला. मीटिंग संपली. सगळं व्यवस्थित वाटलं होतं. पण वास्तव वेगळं होतं. कारखान्याची क्षमता मर्यादित होती. टीम आधीच ताणाखाली होती. सिस्टम तयार नव्हती. आणि अमोलला हे सगळं माहित होतं. पण त्याने सत्य सांगितलं नाही. त्याने स्पष्टता दिली नाही. त्याने फक्त होकार दिला. 2 महिन्यांनी समस्या सुरू झाल्या. पहिली डिलिव्हरी उशिरा, दुसरी अपूर्ण, तिसरी वेळेत पण गुणवत्तेच्या तक्रारीसह. ग्राहक अस्वस्थ होऊ लागला. अमोल प्रत्येक वेळी एकच गोष्ट करत होता, स्पष्टीकरण. लांबलचक ईमेल्स, कारणे, सबबी, अडचणी. पण एक गोष्ट गायब होती, विश्वास. शेवटी ग्राहकाने कॉल केला. आवाज शांत होता. राग नव्हता, नाराजी नव्हती, फक्त निर्णय होता. अमोलजी, आम्ही दुसऱ्या सप्लायर बरोबर सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल हादरला. पण सर, आम्ही प्रयत्न केले. ग्राहक काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मला तुमच्या क्षमतेची समस्या नव्हती. मला तुमच्या संवादाची समस्या होती. जर तुम्ही पहिल्या दिवशी खरं सांगितलं असतं तर आपण मिळून उपाय शोधला असता. कॉल संपला. आणि त्या दिवशी अमोलला एक गोष्ट समजली. व्यवसायात लोक फक्त प्रॉडक्ट विकत घेत नाहीत, ते विश्वास विकत घेतात. आणि विश्वासाचा पाया असतो स्पष्ट संवाद. खूप उद्योजकांना वाटतं संवाद म्हणजे बोलणं, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स, ईमेल, पिच. पण खरा संवाद वेगळा असतो. खरा संवाद म्हणजे समोरच्याला वास्तव समजवणं. खरा संवाद म्हणजे अपेक्षा स्पष्ट करणं. खरा संवाद म्हणजे कठीण सत्य वेळेवर सांगणं. त्या घटनेनंतर अमोलने एक नियम बनवला. कोणताही ग्राहक, कोणताही कर्मचारी, कोणताही भागीदार, प्रथम स्पष्टता, नंतर वचन, उलट नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढील 2 वर्षात त्याने कमी वचनं दिली, पण जास्त व्यवसाय मिळवला. कारण लोकांना परिपूर्ण व्यवसाय नको असतो. लोकांना विश्वासार्ह व्यवसाय हवा असतो. आज तुमच्या व्यवसायात एखादी समस्या असेल, कॅश फ्लो, टीम, सेल्स, ग्राहक, भागीदारी. स्वतःला एक प्रश्न विचारा.
समस्या खरोखर ऑपरेशन मध्ये आहे की संवादामध्ये? कारण अनेकदा व्यवसायाला थांबवणारी गोष्ट स्पर्धक नसते, ती अस्पष्टता असते. उद्यापासून फक्त 3 गोष्टी करा. कोणतेही वचन देण्यापूर्वी क्षमता तपासा. कठीण सत्य लपवू नका. प्रत्येक महत्वाच्या संभाषणाआधी विचारा, समोरच्या व्यक्तीला नेमकं काय समजायला हवं. कधी कधी एक स्पष्ट वाक्य हजारो रुपयाची समस्या वाचू शकते. धन्यवाद.